हाय, जय श्रीराम. तर आता ना दिवाळीपासून लग्नाची सीझन चालू झाला आहे. तर आमच्या म्हणजे जास्त दूर नाही, पण म्हणतात ना डीजेचा आवाज खूप सारा येत असतो. तर घराजवळच जास्त दूर नाही म्हटलं तरी हॉल आहे मोठा लग्नासाठी. तर इतका डीजेचा आवाज येत आहे की काही बोलायचं कामच नाही असं आहे. तर इतके म्हणजे ते गाणे वाजतात जोराजोराने आणि इतका म्हणजे तो आवाज येत असतो. आणि पुन्हा म्हणतात ना की आपण जेव्हा डान्स करतो तर कोणी कोणी कसं जोराजोराने कसं आवाज करू करू डान्स करतात. त्यांना कोणाकोणाला सवय असते असं ओरडू ओरडू नाही का, असं पण आहे. तर त्याच्यामुळे नाही का इतका जोराजोराने आवाज येत असतो की काही बोलायचं कामच नाही. आणि वर तर टेरिसवर गेलं तर पूर्ण असं तो माहोल वगैरे दिसते. कारण की आमच्या घराकडे जे आहेत काही खुली जागा आहे, त्याच्यामुळे कसं काही घरं बनायचेच आहे, जागा मोकळी असल्यामुळे. त्याच्यामुळे ते हॉल डायरेक्ट दिसतो आपल्याला वरतं गेलं तर. ते चमक धमक ते लाईटिंग वाईटिंग आहे ते पूर्ण दिसून येते असं आहे. तर इतकं छान वाटते कधी कधी की नाही का, वाटलं कधी कधी बोर आपल्याला वगैरे तर वरतं जाऊन छान असं नाही काही कार्यक्रम वगैरे राहिला ना तर दिसते वरून. तर पाहतो मग जाऊन आम्ही असं आहे. तर खूप छान वाटते कधी कधी नाहीतर कधी कधी इतकं म्हणजे इरिटेशन होऊन जाते ते गाण्याचा आवाज वगैरे ऐकून कधी कधी नाही का, की सतत नाही का. जसं आता आता थंडीच आहे, आता तर एक एक म्हणजे नाही का असते. पण कधी कधी कसं आहे संध्याकाळच्या टायमाला कधी कधी लग्न कोणता कार्यक्रम राहिला तर त्याच्यानी पण नाही का कधी कधी छान वाटते. कधी कधी मग असं वाटते मुलांचा अभ्यास वगैरे राहिला तर थोडंसं परेशान होऊन जाते असं आहे. तर हा झाला असं नॉर्मल आपलं. तर आजचा आपला आहे आपला फेवरेट कोण हिरो हिरोईन जे आहे ते कोण, किंवा कोणता कोणता एखादी आता पिक्चर आला किंवा कोणता एखादी नाही का आपल्याला सांगत आहे हिरोईनीचे कपडे म्हणा की काही असं स्टाईल वगैरे आवडली तर आपण कसं करून बघायला असं म्हणजे सुरुवात करतो कधी कधी. तर काय हो तेच नाही का, तर करून बघायची सुरुवात करतो. तर असं आहे. तर आमच्या घराजवळ नाही काय म्हणतात ना जेव्हा आपण जवान राहतो, जवान म्हणजे तेच छान 20-19 वयामध्ये राहतो तेव्हा इतकं म्हणजे आपल्याला हिरो हिरोईनीचं एवढं म्हणजे हे वाटते की नाही की आवडत असते की कोणता आपण पिक्चर पाहिलं ना तर असं वाटते की करावं आपण ते स्टाईल किंवा ते कपडे लावावं असं आहे. तर आमचं लग्न व्हायचंच होतं. तर असेच आम्ही जे मित्रमैत्रिणी आहेत तर ते नाही का आम्ही पिक्चर बघायला गेलो. कोणता गजनी गजनी पिक्चर बघायला गेलो. तर आमच्यासोबत जो आमचा फ्रेंड होता किंवा जसं आता कसं घराजवळच राहतात ना मुलं कधी कधी, तर तो काय केला पूर्ण ते इतके त्याचे घनदाट केस की बोलायचं कामच नाही. असे जाडच्या जाड केस आमचे पण नसतील मुलींचे, पण त्या म्हणतात ना काही काही मुलांचे असतात असे घनदाट आणि जाड असे केस. तर त्याचे इतके छान असे घनदाट आणि असं म्हणजे केस जाडच्या जाड. तर तो तसा केअर पण करायचा. पण तो पिक्चर बघितला आणि त्या पिक्चरमध्ये बघितल्याबरोबरच त्यांनी तो का म्हणे की मी स्टाईल करतो. तर त्याचे पप्पा इतके डेंजर की काही बोलायचं कामच नाही. म्हणजे त्याला भीती नसून आम्हालाच भीती असायची की आम्हालाच भीती होती की आम्ही जर पिक्चर पाहायला गेलो तर आमचे पेरेंट्स लोक काय म्हणतील. म्हणजे नाही का म्हणतात ना की कुठं पण जात राहिलं तर पेरेंट्स लोकांना माहीत पाहिजे, पण आम्ही माहीत करूनच नाही गेलो, असेच गेलो सुट्ट्या मारून नाही का. तर तो आमच्यासोबत आला बघितला. तर मग नाही का पाहिलं वगैरे. अरे मग कसं 12 ते 3चा पाहिलो. तर तो संध्याकाळलाच त्याच दिवशी संध्याकाळी ते हेअरस्टाईल करून आला ती गजनीची. ते अशा रेषा 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 असतात पा ते जे आमिर खानच्या. तर तशा अरे देवा, आम्ही आम्ही बघितल्यावर आम्ही पहिले आतमध्ये घरात चालले गेलो. कारण की त्याचे जे पप्पा होते मी सांगत आहे डेंजर होते, तर त्याला सोडून आम्हालाच पकडले असते. तर आम्ही पहिले आतमध्ये गेलो की आम्ही या फंद्यात पडत नाही बा असं वगैरे म्हणून. तर त्याला माहीत झालं तर त्याचे त्याचे बाबा एवढे धुतले त्याला आणि ती स्टाईल म्हणताना ती वेगळीच दिसत होती. ते म्हणत आहे ना की त्याचे घनदाट केस होते.
तर त्याचे जे घनदाट केसांनी त्याचं म्हणजे लुकच चेंज होऊन गेलं. तो इतका छान म्हणजे हायटेड आणि छान इतका हिरोसारखा दिसायचा आणि ते स्टाईल केल्यावर तो वेगळाच दिसायला लागला आणि मग नाही का त्याचे पप्पा शिवा दिले आणि त्याला चांगले झोडपले. तेच म्हणत आहे ना. तर काय झालं मग नाही माहीत आहे का, मग पुन्हा त्याला त्याचे पप्पा सोबत नेले ते माल्याकडे. आधी मालाच होते, आता सोलून निघले जास्त चांगलं म्हणजे प्रमाणात. तर माल्याकडे नेले ना आणि पूर्ण टकलस करायला लावले. मग पूर्ण त्याचं टकलस करायला लावले. तर ते एकदम असा हास्य एकदम म्हणजे तेच ना की एकदम आठवणच आली की खरंच आपण कोणता पिक्चर बघतो, काही बघतो, जसं आता कोणत्या हिरोईनच्या साड्या, तर असं वाटते अरे सिम्पलही साडी राहो, पण असं वाटते अरे आपण पण लावावं किंवा आपण पण ही स्टाईल करून बघावं. केसाची म्हणा का कोणतीही असं म्हणून नाही, आपल्याला आवडत असेल तर असं म्हणून आहे. तर इतक्या म्हणजे अशा काही अशा नाही का सगळ्या, मी असं म्हणत नाही की कोणाकोणाच्या याच्यामध्ये असेल, कोणी कोणी खूप आवडतात. आधी ना आम्ही ना लहान लहान असताना शाहरुख खानचे पिक्चर खुश खुश होत आहे ते वगैरे नाही गेला होता. तर नाही का असे नाही का ते जॉकेट टाईप असायचे किंवा नाही का टी शर्ट असायचे जे शाहरुख खान सर लावतात ते. हां, तर आमच्या समोरची गोष्ट आहे. तर आमचे जे मामा वगैरे आहेत, चुलत मामा वगैरे, तर ते नाही का ते टी शर्ट लावायचे आणि ते नाही का ते काहीतरी अशी चेन टाईप असे शाहरुख सर लावत होते, शाहरुख खान. तर नाही का ते चेन पण लावायचे. तर आम्हाला असं वाटायचं आणि त्यांच्यासारखंच ते मागं असे केस असे नाही का इथपर्यंत केस ते शाहरुख खान जसे ठेवत असतात ते, तर तसे केस वगैरे नाही का ठेवत होते. तर असे एकदम आठवणच येऊन जाते की जे व्यक्ती आपल्याला फेवरेट जे आहे फिल्म स्टार आपल्याला आवडतो किंवा हिरो हिरोईन आपल्याला आवडते, तर आपण त्याची स्टाईल मारायला लागतो किंवा करतो तसं असं वगैरे आहे. तर तसंच आहे. तर मी ते लग्नाच्या आधी बघितलं. आत्ता जे आहे मी सांगते माझ्या हजबंडची गोष्ट. तर ते काय झालं माहीत आहे का, माझे हजबंड अल्लू अर्जुन जे साऊथ इंडियन साऊथ जे एक ॲक्ट्रेस आहेत, ॲक्ट्रेस, तर त्याचे ना इतके फॅन आहे, इतके मोठे म्हणजे फॅन आहे की काही बोलायचं कामच नाही. आधीपासूनच लग्नाच्या जेव्हापासून त्यांना ते म्हणतात ना की पिक्चर यायला लागले, तर त्यांचेच पिक्चर पाहायचे होते ते, जे माझे हजबंड आहे ते. तर तशी स्टाईल वगैरे करायला लागले ते. आधी त्यांच्या गंगोत्री म्हणून एक पिक्चर आहे, पहिलाच तो पिक्चर आहे अल्लू अर्जुनचा. आता तो पहिला आहे की माहीत नाही तो, पण तेव्हापासून ना ते पिक्चर, आत्ताही जर पिक्चर आले तर ते इतके म्हणजे ते बघतात की नाही. तर ते म्हणायचे की आम्ही लहान असताना जेव्हा थिएटरवर पिक्चर लागायचे हे तेलुगू पिक्चर वगैरे नाही का, तर आम्हाला समजो किंवा नको समजो आम्ही जाऊन पाहायचो त्या हिरोला, इतकं मला आवडायचं. असं म्हणजे भाषा समजो नाही तर नाही समजो असे म्हणून सांगत होते. तर आता आता कोणता पिक्चर आला फेवरेट म्हटलं तर आता हा आला काय म्हणते तो पुष्पा आला पिक्चर. तर त्याच्यामुळे तर इतके म्हणजे ते त्यांना असं हे आल्यासारखं नाही का, जोश आल्यासारखं. तर तो पहिल्यांदा पिक्चर आला जो पुष्पा 1 आहे तो पुष्पा पिक्चर. तर त्या टायमाला ना आमचं ना घर बनत होतं, जे घर आहे, तर त्या घराच्या दगदगीमुळे इकडं तिकडं हे टेन्शन राहते ना थोडंफार. तर त्या याच्यामुळे ना गेलोच नाही आम्ही तो पिक्चर पाहायला. तर त्यांना एवढी खंत वाटत होती की अरे मी तर पिक्चर बघायलाच नाही गेलो, कसा म्हणजे थिएटरमध्ये बघण्याची वेगळीच मजा असते, असं तसं म्हणजे नाही का इतकं म्हणजे ते त्यांना म्हणजे हे वाटत होतं म्हणजे नाही का उत्सुकता म्हणा की थोडंसं म्हणजे हरबडल्यासारखं की अरे यार म्हणजे नाही का तो एक वाटते आपल्याला खंत की अरे यार मी थिएटरमध्ये नाही गेलो पाहायला. तर मग मोबाईलमध्ये आणले ना तो पिक्चर, कितीदा बघितले. आणि आत्ता पण तो पिक्चर फर्स्टवाला जो येते पुष्पा, तो कितीदा तरी आला तरी बघतातच. तो रात्रीला का नाही येऊ किंवा दिवसा येऊ, सुट्टी राहिली घरी राहिले तर बघतातच. तर असं आहे. तर आणि तेच सांगत आहे. मग नाही का आता पुष्पा 2 आला 24मध्ये. तर तो पिक्चर आम्ही बघायला गेलो, ठीक आहे. तर म्हणजे बघण्याच्या आधीची गोष्ट आहे. तर आता येत आहे, आता जसं ट्रेलर वगैरे दाखवतात की या तारखेला आता होणार आहे असं वगैरे नाही का. तर आपल्या सिनेमामध्ये यायला थोडं वेळच लागते आहे की नाही, ते हे दाखवतात. तर पहिलं ना स्टार्टिंगला इतकं म्हणजे ते तिकिटांचं म्हणजे हे होतं ना की भेटल्याच नाही पूर्ण फुल नाही का, जे आधीच म्हणजे ऑनलाईन वगैरे करून ठेवतात ते तिकिटा वगैरे, तर आधी भेटल्याच नाही. हप्ताभर जे आहे ते भेटल्याच नाही, ऑनलाईनच सगळे करून जात होते.
आणि असं म्हणून नाही, सगळ्याच म्हणजे थिएटरमध्ये ते तो पुष्पाच चालू होता तरी मिळालं नाही बघा, इतका म्हणजे तो हिट पिक्चर बघा. आणि तर बघा, तो पिक्चर आल्यावर आधी ना मोबाईलवर येतच असते, तर ते का केले, आधी मोबाईलवर बघून घेतले. असं म्हणून नाही कुणाला सांगितले, काही नाही काही नाही, स्वतः तर बघितले पण कोणाला सांगितलं नाही. तर माझा भाऊ तो आहे, त्याला माहीत आहे की भाऊजीला तर आवडतेस नाही का. तर त्यांनी का केलं, सरप्राईज दिलं, आम्हाला बोलवलं माझ्या माहेरी आणि सरप्राईज दिलं. तर भाऊजी म्हणे लवकर लवकर या म्हणे, काहीतरी काम आहे म्हणे अर्जंट, असं झालं तसं झालं. असं म्हणजे माहीत आहे ना, काहीतरी आपण सरप्राईज देऊ, भाऊजी कसे रिॲक्ट करते का करते असं तसं वरून नाही का. तर असं झालं. तर त्यांनी मग ऑनलाईन तिकीट बुकिंग केली त्याच टायमाला. आणि असं संडेला पण बोलावलं, इतकी गर्दी इतकी गर्दी, तरी मग तो म्हणताय ना की 2-3 दिवस अगोदरच ते बुक करून ठेवलं जे तिकीट आहे ते. तर आम्ही असंच बोलावलं तर गेलो मग संडेलाच. तर म्हणताय ना संडेला इतकी गर्दी की पाय ठेवायला जागा नव्हती. तर पाय ठेवायला सुद्धा तिथे थिएटरमध्ये जागा नव्हती, इतकी गर्दी, वरतं खाली धूम असं पूर्ण. तर आम्ही गेलो मग गेलो, जेवण वगैरे झालं आमचं. तर मग तो सांगत आहे की भाऊजी असं असं आहे, मी तिकीट काढले आहे, तर आपण जाऊया. अरे बापरे, माझे तर हजबंडची तर होशच उडून गेले. अरे मी थिएटरमध्ये जाणार आहे पिक्चर पाहायला, जे अल्लू अर्जुनचं आहे ते, असे वगैरे म्हणायला लागले. अरे अरे मग ठीक आहे, मग चला लवकर चला लवकर चला. मग हजबंडची माझ्या इतकी घाई, सगळेजणं मिळून आम्ही फॅमिली, माझ्या बहिणी, माझी आई, आम्ही सगळेजणं जे भावंड आहे सगळे, बहिणी आहे, सगळेजणं मग मिळून आम्ही गेलो थिएटरमध्ये. जे आणि पूर्ण जणांचीच तिकीट, म्हणजे जे माझ्या भावाचे जे मित्रही होते ते पण सगळेजण असे मिळून गेलो. तर आमची पूर्ण ती लाईनच भरली. एक जी लाईन असते, 1-2 जे समोरच्या आधीच्या वरचे जे रिझर्वचे तिकीट आहे ते पूर्ण असं भरून गेल्या वरच्या. तर फर्स्टवाल्या तर पूर्ण अशा भरून गेल्या वरच्या याच्या. तर अरे, तर मग ते पूर्ण आमचीच लाईन होती. तर ठीक आहे, आता तो पिक्चर, आता गेलो आम्ही, बसलो. ते पॉपकॉर्न वगैरे येतात ते पहिलेच घेऊन टाकलो, कारण की मला माझ्या हजबंडची जी कहाणी आहे ती पुरी मला माहीत आहे का काय होणार आहे असं म्हणून. तर घेतलो, मला पहिलंच माहीत होतं, मी सगळं घेतली आणि चुपचाप नाही का म्हणजे बसली त्यांच्याजवळ. माझी आई इकडं साईडला, बहीण तिकडे तिकडे आणि मित्र असे इकडे इकडे असे, म्हणजे नाही का असं बसून होतं. तो पिक्चर स्टार्ट झाला पुष्पा 2, तेव्हा तो उलटा लटकून येते. अरे यार, मी सांगू शकत नाही. तेव्हा ते उठूनच सिटी वाजवायला लागले हजबंड त्या थिएटरमध्ये, त्याची एंट्री झाल्याबरोबर अल्लू अर्जुनची. तर सगळेजणं असे थिएटरमधले बघायला लागले की लोकांना वाटत होतं अरे हाच नाही पाहायला आला आहे, आम्ही पण पाहायला, आम्ही पण एक्साइटमेंट की दोघं 2-2, 3-3 वेळ, 4-4 वेळ पाहायला येत होते. तर ते सगळ्यांना माहीतच होते. अरे असं कोणी कोणी काय माहीत आहे का कसे करतात का, पिक्चर स्टार्ट झाला की कोणाकोणाला अशी सवय असते की कहाणी सुरू करते, अरे आता असं होणार आहे, आता तसं होणार आहे, आता हा खाली उतरणार, आता हा सगळ्यांना मारणार, असं वगैरे. म्हणजे कसं आहे, लोक नाही का म्हणजे कहाणी सुरू म्हणजे सांगायला एकामेकाला नाही का माहीत राहते सगळ्यांना, सगळं पाहूनच राहते, पण कोणाकोणाची हरकत म्हणजे कोणाकोणाची नाही का सवय राहते, असं आहे. तर ते सगळ्यात पण आता माझे हजबंडही पाहून होते, आम्ही नाही पाहिलो, आम्ही पाहिलोच नाही, आम्ही पहिल्यांदाच पाहायला गेलो होतो. तर हजबंड पाहून होते. तर बघा ना, तर ते एंट्री झाल्याबरोबर सिटी वाजवायला लागले, टाळ्या वाजवायला लागले. अरे 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 अरे, मलाच म्हणजे कसं मी म्हणत आहे ना की मलाच छान नाही वाटत होतं, मला अनकम्फर्टेबल वाटत होतं की काय पहिल्यांदा तर नाही आले असेल ना पिक्चर बघायला, तर असं वाटत होतं. ते झालं, सुरू झाला पिक्चर सुरू होत आहे पुन्हा. मग ते त्याच्यात पुन्हा एंट्र्या, त्यांचं बोलणं, हे ते चुकेगा नाही साला, अरे 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 देवा म्हटलं काय करू नये. तर ते जसे ते डायलॉग आणि तसं जसं ते मग ते म्हणतात ना, ते गाण्यावर लोक डान्स करायला लागले सगळेजणं. तर आणि मग फायटिंग असते. तर फायटिंगमध्ये पण असे म्हणजे नाही का म्हणतात ना की अरे ते म्हणजे बाकीचे लोक अलगच राहिले, पण जोरा अरे मार इसको राहते कोणाकोणाचं. तर माझ्या हजबंडचं आपण म्हणतो ना, घरी तर करतच असतात, मी असं म्हणून नाही, घरी तर ते सवयी, अरे मार
शिवा देऊ देऊ जे गोष्टी आहे, शिवा देऊ देऊ आपण म्हणतो की मार इसको साली मार इसको किंवा पकड इसको असं म्हणून धुवून टाक. तर थिएटरमध्ये बी तेच चालू होतं, अरे मार इसको पकड इसको, मारून टाक सालेले असं वगैरे. बापरे बापरे, मी मला काही खरं नाही, हे तर आता इथंच एवढं म्हणजे सांगत आहे. तर बघ नाही का सांगत आहो मी, इंटरवल झाला तर जे समोरचे मागचे लोक ऐका, आम्ही नाही का बाथरूमला म्हणजे जे टॉयलेट आहे तिथं गेलो तर बाया, ज्या आपण बाया नाही का जात त्या बायांना सगळ्या मला विचारायला की कोण आहे जर आम्ही पण बघायला आलो असे म्हणजे म्हणतात ना, हळूहळू की विचारायला लागल्या अशा तशा म्हणून नाही का, अशा बोलायला लागल्या. तर मी म्हटलं हो असते आता सवय, आम्ही असे बोललो नाही पण पटकन बोललो थोडेसे आणि चालले आलो. पुन्हा मग ते होते काय म्हणते, इंटरव्हल झाल्यानंतर पुन्हा मग चांगली डॅशिंग कहाणी आहे की छान नाही का. तर मी बापरे बापरे पुन्हा तेच चालू, फायटिंग, उभे होऊ होऊ ते लोक सिट्या मारणं. अरे अरे म्हटलं काही खरं नाही फालतू आलं म्हटलं याच्यासोबत, म्हणजे असं वाटते ना आपल्याला. तर म्हणजे इतके फेवरेट की तिथे पण नाही का असे व्हिडिओ शूटिंग करत, म्हणजे नाही का ते मोबाईलवर शूटिंग करत जाय आणि बोलत जाय त्या गोष्टी जे आहे, मला मारा याला मारा असं तसं, म्हणजे नाही का ते फायटिंग वगैरे आली तर. आणि तेच म्हणत आहे की आखरीची पुन्हा लास्ट फायटिंग आहे त्याच्यामध्ये, तर काही नाही सगळेजण उभेच होऊन पूर्ण ते जोशमध्ये जे माणसं आहेत ना ते पूर्ण उभे होऊनच ते पूर्ण पाहायला लागले. म्हणजे इतकं त्या पुष्पाचं आणि ते थिएटरमध्ये इतकं म्हणजे ते पुष्पा 2चं इतकं म्हणजे जल्लोष, आणि ते म्हणताय ना की लोकायला इतकं आवडलं म्हणल्यासारखं ते असतात असं म्हणून आहे. आणि साऊथ इंडियन पिक्चर तर खूपच म्हणजे 100 बडकर 1 आहेत असं म्हणून नाही. तर तेच आहे, तर ते माझ्या हजबंडचं तर वेगळंच आहे. आणि पुन्हा बाहेर जसा आता सुटला पिक्चर, ठीक आहे सुटला पिक्चर, तर मग नाही का आम्ही बाहेर आलो तर माझ्या जे भावाचे मित्र आहेत जे, तर ते इतके मजाक उडवायला, का भाऊजी तुम्ही पिक्चर पाहायला आले की काय करायला आले का, फायटिंग करायला आले म्हणे. तुम्ही फाईट करायला आले का म्हणे इथं म्हणे थिएटरमध्ये म्हणे, की तुम्ही किती जोराजोरानं ओरडत होते म्हणे, बाकी पण लोक पाहायला आले म्हणे, बाकी पण लोकांना त्रास होऊ शकते बा, आपणच पिक्चर पाहायला नाही गेलो. तर मग माझे हजबंड काय म्हणते, अरे बाकी पण लोक माझ्यासोबत साथ देत होते म्हणे. ते म्हणतात ना एकाला पाहून एक जोश येत असते, तर तशासारखं. तर मग ती माझे हजबंड म्हणायला लागले की बाकीला पण पाहून मला नाही का जोश आला, आणि ते पण माझं पाहून पण ते पण ओरडायला लागले असे वगैरे नाही का म्हणायला लागले. अरे अरे म्हटलं एकाला पाहून एक सगळ्यांचे भाऊ आहे म्हटलं सगळेजण असे तसे बापरे. आणि पुन्हा तेच सांगत आहे की घरी आल्यावर पण तेच कहाणी की अरे अशी फायटिंग किती बढिया पिक्चर आहे, असं झालं तसं झालं. बापरे बापरे, मी म्हटलं दिवसभर ना ते पिक्चरचं जाऊ द्या, आता घरी पण जे आपल्या टी व्हीवर पण पिक्चर येत असतो किंवा येते कोणत्याही दिवशी म्हणा किंवा आपल्या संडेला वगैरे येतच असतो, तर तेव्हा पण ते बघून तेच करत असतात, अरे मार याला की पकड याला असं तसं, म्हणजे जोराजोरानं असे म्हणजे बोलून नाही का ते आपलं म्हणजे व्यक्त करत असतात. आणि इतकं म्हणजे त्याच्यामध्ये घुसून जातात पिक्चरमध्ये की ते हिरो दिसल्याबरोबर किंवा पुन्हा तो आणि ते म्हणतात ना की ते अल्लू अर्जुनची स्टाईलच अशी वेगळी आहे ना की खरंच म्हणजे बघूशाच वाटते असं आहे. तर तेच किती छान म्हटल्यासारखं. तर आणि गाणे पण छानच आहेत. आणि पुन्हा एक पिक्चर मला आठवते की अल्लवाई कंटीपुरम काहीतरी तो पिक्चर आहे, ते त्याच्यामध्ये एक रावडो रावडो गाणं आहे. तर त्या तर गाण्यावर अक्षरशः घरी डान्स केले आणि चालू झाला होता. तर म्हणजे इतकं त्यांना आवडते म्हणजे त्यांचे गाणे आणि त्यांचं ते स्टाईल आणि त्यांचं ते पिक्चर म्हणा की काय, म्हणजे नाही का तसंच म्हणजे ते स्टाईल वगैरे करायला बघतात कधी कधी, बोलतात आणि ते गाण्यावर कधी कधी त्यांना ना इतकं उत्साह येते की डान्स वगैरे म्हणजे कधी कधी करतातच असं म्हणून आहे. सगळ्यांच्याच घरी असा असेल की जे हिरो आपल्याला आवडते त्याचे पिक्चर बघणं, त्यांचं म्हणजे जे हरकत आहे त्यांचं म्हणजे हावभाव आहे ते थोडंसं आपल्याला म्हणजे येतेच याच्यामध्ये. तर असं आहे. तर खूप इतकं म्हणजे ते वाटते ना मजा येते. कधी कधी स्टाईल करून बघणं, अरे झुकेगा नाही साला, म्हणजे असं म्हणजे कोणत्या म्हणजे भाषेमध्ये ना त्या कधी कधी नाही का आपण म्हणतो की कोणतं आपल्याला आवडत राहिलं तर आपण त्याला कधी कधी बोलण्यामध्ये आपल्या घरगुती किंवा काही तसं आम्ही नवरा बायको आता कधी बोलत असलं तर कधी कधी डायलॉगच मारून देणं, अरे झुकेगा नाही म्हणून, किंवा काही एखादी दुसरं असं डायलॉग आहे की नाही का असं राहते. तर तेच नाही का, तर खूप म्हणजे सगळ्यांचंच असं असेल की
कुणी कुणी आवडत असेल तर आपण त्याचं करून बघतो किंवा ट्राय करतो करायला, की असं तसं नाही का, तसं आहे. तर सगळ्याचंच आहे आणि खूप सारे पिक्चर आहेत की ते माझे हजबंड बघतातच त्यांचे, असं म्हणून नाही की नाही बघत. कोणताही पिक्चर आला, कोणताही, आता तो DJ म्हणून पिक्चर आहे तो तर त्यांना खूपच आवडतो. म्हणजे आधी असं म्हणून सगळेच पिक्चर, असं म्हणजे असा एक पिक्चर नाही की त्यांनी बघितला नसेल किंवा त्यांना स्टोरी माहीत नसेल, असं आहे. तर ते म्हणतात ना की आपल्याला आवडत राहिला तर कोणता हिरो म्हणा की काही म्हणा, तर आपण पाहतोच असं म्हणून नाही. आणि कसं आहे, जो हिरो आपल्याला आवडत राहिला तो कितीदाही पिक्चर आला तरी आपण तो बघतोच, असं म्हणून नाही की आपल्याला बोर होते किंवा काही होते. तर ते म्हणतात ना, जे अल्लू अर्जुनची स्टाईल आहे ते सगळ्यात वेगळी, डिफरंट सर्वात, असं आहे. तर मेन हिरो म्हणल्यासारखं इतका तो म्हणजे छान वाटते. माझ्या हजबंडला आता ती म्हणतात ना, घरी आवडत राहील तर आपल्याला पण आवडते. तर मी काय आधी ना, आमचं जेव्हा घर व्हायचं होतं तेव्हा ना त्यांच्याकडे असा फोटो होता म्हणते मोठा, असा ते नाही का पोस्टर असते. तर तसा ना फोटो ना त्यांनी असं ते मिळते ना असं, तर असं बोर्डसारखं असं चिपकवून ठेवले होते म्हणते आपल्या रूममध्ये, आधी लग्नाच्या आधी. तर मग ते नाही का फोडफाड झालं त्यांचं काही, असं म्हणजे नाही का घर नाही का दुसरं केलं. तर मग ते म्हणते कुठं गेला का माहीत नाही, पण आधी असा मोठा फोटो होता. आणि त्यांच्या जे मोबाईलमध्ये आहे ते किती सारे फोटो आणि ते पिक्चर वगैरे म्हणजे नाही का असं वाटतं की आपण काही दुसरं असं बघतो, पण नाही, त्यांनी नाही का खाली वेळामध्ये पिक्चरही त्यांचे बघत असतात, असे आहे. तर असं म्हणजे असतात लोक किंवा नाही का आहेत असे लोक की फेवरेट आपला राहिला तर आपण ते पाहतो किंवा तेच करायला बघतो, स्टाईल म्हणा हे ते नाही का, असं आहे. तर या गोष्टी आहेत, तर सगळ्याच्याच घरी असं आहे असं म्हणून नाही. तर ठीक आहे. जय श्रीराम. बाय.